जय महाराष्ट्र मित्रांनो, पानसरे गोट फार्मवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज परमेश्वर येडगे, नामदेव शिंदे आणि सायमते आबा हे आपल्या फार्मला भेट द्यायला आलेत। परदेशातून जे आपल्याकडं आपला मेल पाहण्यासाठी जे पाहुणे आलेले आहेत ते आल्यामुळं हे पण आले। त्यांच्याशी काय आता चर्चा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, बऱ्याच झाल्या, अजून पण होतील। त्यांच्या तिकडचे प्राणी कसे आहेत, आपल्याकडचे कसे आहेत, दोन्हीतला फरक काय या बाबतीत बऱ्याच वेळ चर्चा झाली आमची। आणि आता या व्हिडिओ मधून एक गोष्ट अशी सांगायची आहे की ही जी आता फिमेल आहे, एक 21 दिवस झाले हिने पिल्लं दिलेली। तर हिच्या पहिल्या वेळेची ही एक फिमेल आहे आणि आता हिने 2 पाटी दिल्या। त्याच्यातली एक पाट ही श्री परमेश्वर येडगे यांनी आपल्याकडून घेतलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक सांगावंसं वाटतं मला, ती पाट प्रत्यक्षात न पाहता श्री परमेश्वर येडगे यांनी फोनवर नामदेव भाऊ, सायमते आबा, डिंगरे साहेब आणि ऋषी भोवर मेजर हे आम्ही 5-6 जण असताना त्यांनी फोनवर व्यवहार केलेला आहे। प्रत्यक्षात तुम्ही पाट पाहिली होती का? नाही, फक्त आपण त्यांना सांगितलं होतं अशी अशी पाट आलेली आहे आणि फक्त आपल्या सांगण्यावर विश्वास ठेवून त्यांनी ती पाट खरेदी केली। तर येडगे साहेब, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आम्ही सांगितलं ती बरोबर का त्यात कमी राहिलं, का सांगितलं त्यापेक्षा चांगली पाट वाटली तुम्हाला? सांगितल्यापेक्षा चांगली पाठवायली। आपण पाठीचा व्हिडिओ पण बघितला होता, फक्त रोहितभाईने सांगितल्या विश्वास ठेवून आपण पाठ त्यांना टोकून पण आपण त्याच दिवशी दिलं। पाठ सांगितल्यापेक्षा सुपर पाठ आहे। तर आणि रोहितभाई मी पाठ दिल्याबद्दल आभार मानतो। थँक्यू। तर ती फिमेल काही दिवसानंतर ती सगळ्याला शो होईलच। आजपर्यंत आपल्याकडे जेवढे काही प्राणी आलेत एकाचे, त्यामध्ये सर्वात सुंदर अशी आउटस्टँडिंग ह्या शेळीची जी पाट आलेली आहे। तरी महाराष्ट्रात अशी फिमेल भविष्यात ती तयार होणार आहे की बिटलचं कसे असावे प्राणी, कसे नाही, याबद्दल ती एक मार्गदर्शक असेल किंवा तिच्याकडे बघून समजेल की असे प्राणी बिटलमध्ये असावेत। थँक्यू।